नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. सोलापूर शहरात एक घटना घडली आहे. सोलापूर येथील नवी पेठ येथे दोन तरुण हातामध्ये हिंदू विक्रेत्यांकडूनच वस्तू खरेदी करा असा फलक घेऊन उभे होते. पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक केली आणि त्यांच्यावरती कारवाई सुरू केली. आज नेमकी ही घटना आहे काय? या घटनेबद्दल आता संपूर्ण जे कायद्याच्या चौकडीत चर्चा सुरू आहेत, ह्याच्याबद्दल काय करता येईल, याबद्दल या चौकडींचं कसं ज्ञान करता येईल आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्वाचा प्रश्न, एक हिंदू म्हणून आपल्या धर्माच्याच लोकांकडनं वस्तू खरेदी करा असं आवाहन करणं खरंच संविधानाच्या चौकटीत बसत नाही का? या सर्व प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत हिंदू विधिज्ञ परिषदचे अध्यक्ष ऍडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर सर. नमस्कार सर, आपलं हिंदुस्थान पोस्टमध्ये मनःपूर्वक स्वागत. नमस्कार सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की अशा पद्धतीने दोन तरुणांना अटक झाली आणि आता त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या घटनेबद्दलची आपली प्रतिक्रिया काय, आपलं मत काय? ऍक्च्युली मी सुद्धा त्या जे तरुण होते तर नक्की काय झालंय, कोणी गुन्हा नोंद केला किंवा काय नक्की झालं हे चौकशी करायचा प्रयत्न केला. मला कळलेली माहिती अशी आहे, ती संपूर्ण आहे असं मी आत्ता म्हणत नाही. कदाचित अजून 2-3 दिवसात पूर्ण तपशील हातात येतील. पण कळलेली माहिती अशी आहे की या म्हणजे पहलगाममध्ये जे धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या, त्याची रिॲक्शन म्हणून बहुतेक काही जण हे पोस्टर घेऊन उभे होते की ते धर्म विचारून गोळ्या घालत असतील तर तुम्ही पण धर्म विचारून खरेदी करा, अशा स्वरूपाचं बरंच हे सोशल मीडियावर पण फिरतंय खरं. तर त्याला धरून हे झालेलं होतं आणि गुन्हा नोंद झाला नसावा. चॅप्टर केस नोंद झालेली आहे. म्हणजे तुम्ही परत असं काही करणार नाही. समाजात पब्लिक ऑर्डर म्हणजे शांतता प्रस्थापित जी आहे ती डिस्टर्ब करणार नाही, अशासाठीचं बंधपत्र लिहून घेण्याची एक प्रोसेस ही ब्रिटिशांनी सुरू केलेली प्रक्रिया आहे खरी. तर तशी त्यांच्यावर कारवाई सुरू आहे असं मला कळालं. तर अर्थात याच्यात एक भाग महत्वाचा असा आहे की ज्या पार्श्वभूमीवरती हे सगळं झालं आणि जर ह्या हिंदू तरुणावर अशासाठी कारवाई केली असेल की तुम्ही पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब कराल आणि लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल, अशा स्वरूपाचं जर जर ही कारवाई सोलापूर पोलिसांनी केली असेल तर ऑफकोर्स त्यांना कुठल्या धर्मामध्ये कशातून तेढ निर्माण होतीये किंवा कोण पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब करेल हा प्रश्न पडलेला असला पाहिजे. आणि मग आपण असं धरू की समजा काही हिंदूंना त्यांनी मुसलमानांच्या बद्दल अशी पोस्ट आहे अशा दृष्टीने ही कारवाई केली असेल, तर काही मुसलमानांना पण अशाच दृष्टीने त्यांनी चॅप्टर केस प्रोसिडिंग सुरू केलेल्या असल्या पाहिजेत. कारण जर कायदा सुव्यवस्थेचा धोक्यात येणार असेल तर ती एकाच बाजूने येते असं नाही म्हणता येत, ती दोन्ही बाजूंनी असते. तर ते केलंय का त्यांनी, हा प्रश्न खरा त्यांना विचारला गेला पाहिजे एक. किंवा त्याबद्दल सोलापूर एसपी असोत किंवा आपले गृहमंत्री असोत यांनी पण याची माहिती घ्यावी असं मी म्हणेन. सर, तुम्ही आता सांगितलं की त्यांच्यावरती एक समाजात तेढ निर्माण होऊ नये अशा पद्धती समज देण्यासारखं त्यांच्यावरती ती गोष्ट केली गेली आहे. तर मुळात एखाद्या धर्माच्या विक्रेत्यांकडनंच तुम्ही गोष्टी खरेदी करा आणि एखाद्या सेन्सिटिव्ह विषयाच्या पार्श्वभूमीवरती हे आवाहन चालू आहे आणि त्याच्यामध्ये खरोखरच तशा पद्धतीची घटना त्या गोष्टी म्हणजे पहलगाममध्ये ती घडली होती. तर तशा पद्धतीचं आवाहन करणं हे खरंच बेकायदेशीर आहे का? संविधान ह्याच्यावरती नेमकं काय म्हणतात? बघा, आपली अडचण अशी आहे, अडचण म्हणण्यापेक्षा परिस्थिती जी आहे की फाळणी झाली ती धर्माच्या आधारावर झाली. म्हणजे जे मुसलमान असतील त्यांनी देश सोडून जावा आणि पाकिस्तान म्हणजे आताचा बांगलादेश आणि पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान जे होते तिथल्या हिंदूंनी भारतात यावं, हा तो विषय होता. तर सगळेच, आणि तेव्हा मला आठवतं जर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी या विषयात एक स्पष्ट भूमिका घेतलेली की मुसलमानांना जाऊ द्या. थॉट्स ऑन पाकिस्तान हे त्यांचं जे पुस्तक आहे ते तत्कालीन हिंदू नेते किंवा गांधी जे म्हणत होते की नाही हा अखंड भारत असला पाहिजे, तर ते कसं चुकीचं आहे, मुसलमानांना का जाऊ दिलं गेलं पाहिजे याचं विश्लेषण करणारं ते पुस्तक आहे. तर अशा परिस्थितीत हिंदूंसाठी कायदे बनले गेले पाहिजे होते, पण आमच्या तत्कालीन नेत्यांनी ते एक सेक्युलरिझमचं हे मांडून घेतलं, ते त्यांनी स्वतःला बांधून घेतलं त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे आज आपण बघाल तर संविधानाचं कलम 15 आहे, 16 आहे. तर हे सरकारवर असं बंधन घालतं की कुठल्याही माणसाला नोकरी देताना किंवा कायदे करताना ते धर्माच्या आधारावरती डिस्क्रिमिनेट करणार नाहीत. म्हणजे दोघांमध्ये धर्माच्या कारणाने भेद करणार नाहीत. आणि
नागरिकांवरती असं बंधन घालतं की धर्माच्या, जातीच्या, वंशाच्या, भाषेच्या आधारावरती त्याने पण डिस्क्रिमिनेट करू नये. आता पंचायत अशी होते की हा कायदा किंवा संविधानाची ही तत्व भारतीय दंडविधान, इंडियन पिनल कोड, जे आता भारतीय न्याय संहितेमध्ये कन्वर्ट झालं. आधीच्या कायद्याचं कलम 153 होतं, आताचं 197 आहे. साधारणपणे त्याला धरून ही कायद्याची कलमं झाली आहेत. आणि मग ही कलमं काय म्हणतात की धर्माच्या आधारावरती, समजा एखादा असं म्हणत असेल की कोणी मुसलमान आहे आणि म्हणून तो संविधानाला मानणार नाही किंवा भारताच्या एकात्मतेला आणि सार्वभौमतेला तो मानणार नाही, असं म्हणणार असेल तर तो गुन्हा होईल. अशा किंवा याच धर्म, जाती, वंश, भाषा यांना धरून कोणी काही आवाहन करणार असेल की त्यांच्याकडून घेऊ नका, तर तो गुन्हा होईल, असं आज जी काही कायदा सांगतो ते असं म्हणतो. पण ऍट द सेम टाइम कायदा एक असतो आणि परिस्थिती काय असते. म्हणजे आज वक्फ बोर्ड हे वेगळं मानलं जातं, वक्फ बोर्डवर सरकारचं नियंत्रण नाही असं मानलं जातं. प्रत्यक्षात परिस्थिती आहे की वक्फ बोर्ड हा कायदा झाला तर त्या कायद्याअंतर्गत हे सगळे वक्फ सरकारच्या नियंत्रणात येतात, पण तसं होताना दिसत नाही. इथे आपल्याला असं दिसेल की हलाल इकॉनॉमी तयार होतीये. ही हलाल अर्थव्यवस्था ही इज अन इकॉनॉमी विदिन अन इकॉनॉमी. म्हणजे मुसलमानांनी मुसलमानांकडून खरेदी करावं, पण मग त्याला धार्मिक डूब दिली जाते. आणि जर ते चुकीचं नसेल तर मग हे चुकीचं कसं असू शकतं, हा सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न येऊ शकतो. अर्थात तिथे होतं असं की ते म्हणतात की आमच्या धर्मात जे पवित्र मानलं आहे किंवा जी प्रक्रिया सांगितलेली आहे ती प्रक्रिया होऊन आम्हाला ते मिळावं. हिंदूंच्या बाबतीत जर उद्या असं होत असेल की एखादा हिंदू म्हणेल की आमच्याकडे समजा मंदिरातला प्रसाद आहे किंवा फुलं आहेत, फळं आहेत किंवा अशा गोष्टी आहेत, तर त्या एका विशिष्ट धर्मात सांगितलेल्या प्रक्रियेतूनच दिल्या जातात, किंवा तो असं आवाहन करेल की अशा पद्धतीने प्रक्रिया केलेल्याच गोष्टी घ्या ज्या धर्मात सांगितलेल्या आहेत, तर हे गुन्हे होऊ नाही शकणार. कारण तेच संविधान कलम 25 मध्ये धार्मिक स्वातंत्र्य देतं की त्याला त्याच्या धर्मश्रद्धा, मग त्या लोकांना वेडगळ वाटोत किंवा काही असेल, पण त्याला त्या जोपासण्याचा, त्याचा प्रचार करण्याचा त्याला नक्की अधिकार आहे. तो गुन्हा होणार नाही, अशा स्वरूपात ते होतं. तर ह्यामध्ये दोन मध्ये एक सूक्ष्म हा भेद आहे की त्याचा फायदा आज हलाल सर्टिफिकेशन वाढण्यामध्ये कसा होतो आणि हिंदूंना मात्र कसे कायदे लावले जाऊ शकतात, हा त्याच्यात एक फरक आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, हे मी वाचकांवर सोडतो, पण कायदा आज घडीला असा आहे. सर, तुम्ही आता सांगितलं की कशा पद्धतीने या गोष्टींचा दुरुपयोग होतो आणि एका विशिष्ट समुदायाला त्याचा कसा फायदा मिळतोय या सगळ्या गोष्टींमुळे. त्यावेळेच्या आपण ज्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे, म्हणजे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा तुम्ही उदाहरण दिलं की कशा पद्धतीने त्यावेळेचे विचारवंत या गोष्टींना विरोध करत होते, पण तरी सुद्धा त्या गोष्टी झाल्या आणि त्याचा आज दुरुपयोग सगळा आपल्याला दिसतोय. या तरुणांच्या मागे आता सगळं त्यांच्यावरती पोलिसांची कारवाई सुरू आहे, त्यांच्या मागे फार संघटनांचं पाठबळ होणार नाही, पण ओम प्रतिष्ठान या तरुणांच्या मागे कशा पद्धतीने उभी राहणार आहे आणि त्यांच्या कायदेशीर लढाईसाठी त्यांना कशा पद्धतीने मदत करणार आहे, काय सांगा? वेल, ओम प्रतिष्ठानने नक्कीच ह्याच्यात त्यांना मदत करावी. एक वकील म्हणून मीही त्याचे कागदपत्र मागवतो आहे आणि मी वैयक्तिकरित्या किंवा हिंदू विधिज्ञ परिषदेच्या वतीने आम्ही त्या तरुणांना नक्कीच कायदेशीर सहाय्य करू. किंवा हा मुद्दा असा आहे की हा काही तरुणांचा एका सोलापुरातल्या घटनेचा मुद्दा नाहीये. शेवटी कायदे कसे बनतात, जसा समाज असतो, समाजाच्या ज्या धारणा असतात, चालीरीती असतात, विश्वास असतात, त्याचंच एक कोडिफिकेशन म्हणून कायदा येतो. आता जर सोलापुरातल्या तरुणांची जी त्यांनी बोर्ड धरले किंवा जे काही आहे ती रिॲक्शन म्हणायची असेल, तर ही रिॲक्शन फक्त सोलापुरात येत नसेल, ती सगळीकडेच येत असेल, तर सरकारला कायदा बदलण्याचा विचार करायला लागेल. कारण कायदा समाजासाठी कायदा असतो, कायद्यासाठी समाज नसतो. तर हे वेगळ्या भाषेत सांगायचं तर एक माणूस रस्त्याच्या मध्ये उभा राहिला तर त्याला ट्रॅफिक पोलीस घेऊन जातो. पण समजा 1,00,000 माणसं उभी राहिली तर काय होतं? 1,00,000 लोकांवर गुन्हा नोंद होतो? कदाचित होत नाही. मी ह्याचं एक वेगळं उदाहरण सांगतो. नुपूर शर्मा प्रकरण आपल्याला आठवत असेल. तिच्यावरती अनेक ठिकाणी गुन्हे नोंद झाले. 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मग सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं आणि सुप्रीम कोर्टाचे मला वाटतं सूर्यकांत नावाचे न्यायमूर्ती होते आणि त्यांनी तांत्रिक मुद्दा होता खरा तो, की एकाच घटनेबद्दल मल्टिपल एफआयआर्स, अनेक ठिकाणी एकाच प्रकारचे गुन्हे कसे नोंद होऊ शकतील आणि असे होत असतील तर ते एकाच ठिकाणी कुठेतरी एकत्र व्हायला पाहिजेत, क्लब व्हायला पाहिजेत. ह्या मुद्द्यासाठी त्या गेलेल्या. कायदा स्पष्ट होता.
पण मग त्यांनी काही टिप्पणी केली आणि तेव्हा एक प्रचंड मोठी प्रतिक्रिया ट्विटरवर, फेसबुकवर उमटलेली आणि सर्वोच्च न्यायालयाला नावं ठेवणारी, त्याला हल्ली काय मेमेज, रील्स म्हणतात किंवा अशा बऱ्याच गोष्टी तेव्हा आल्या. आता एक माणूस हे म्हणाला असता तर सुप्रीम कोर्टाने कंटेम्प्ट, अवमान याचिका किंवा अवमानाची नोटीस दिली असती. पण जेव्हा 10 लाख लोक म्हणायला लागले, 15 लाख लोक म्हणायला लागले, सुप्रीम कोर्टाने काही केलं असं मला तरी दिसत नाही. तर इथे एका घटनेपुरतं हे मर्यादित न पाहता किंवा अशा घटना होतील तेव्हा मग कायदेशीर कारवाई काय करायची, मग पोलीस काय चुकतात, यात गेलं तर पाहिजेच. पण मुळात जर आमच्यासाठी कायदा असेल आणि त्याचा दुरुपयोग कोणतरी करत असेल तर कायदे बदलायला पाहिजेत का? आणि मग कायदे बदलायची गरज असेल तर त्याच्यासाठी जी काही आजच्या संविधानात प्रक्रिया दिलेली आहे, तुम्ही आंदोलनं करा शांततापूर्ण मार्गाने किंवा विधानसभेत, पार्लमेंटमध्ये हे विषय, याच्यावर चर्चा झाली पाहिजे, सर्वोच्च न्यायालयात हे गेलं पाहिजे. हे अर्थात सर्वोच्च न्यायालय ते परत बेसिक स्ट्रक्चर थिअरीने बांधून ठेवलेलं आहे. आता ही बेसिक स्ट्रक्चर थिअरी कोण, कशी, हे कोणालाच माहित नाही. ते ठरवतील ती बेसिक स्ट्रक्चर थिअरी, अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे हे एक व्यापक जन आंदोलन किंवा जनजागृती, एक अवेअरनेस, सेल्फ अवेअरनेस, याच्यातून ते होईल आणि तोपर्यंत ह्या लढाया लढाव्याच लागतील असं मला वाटतं. सर, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून या संपूर्ण घटनेच्या विश्लेषणाबद्दल, त्याची कायदेशीर बाजू समजावण्यासाठी आम्हाला वेळ दिलात आणि एवढं संपूर्ण सखोल विवेचन केलं. या तरुणांच्या मागे आज सगळ्या कारवाई त्यांच्यावरती सुरू झाली आहे, पण त्यांच्या मागे आता त्यांची बाजू घेणारं कोण नाहीये. पण आज ओम प्रतिष्ठान त्यांच्या मागे ठामपणे उभं आहे. त्याच्यानंतर हिंदू विधिज्ञ परिषदही त्यांच्यासाठी कायम त्यांच्या मदतीसाठी तत्पर राहणार आहे. हा विश्वास त्यांना आपल्या माध्यमातून तुम्ही त्यांना दिलात आणि या सगळ्या चर्चेसाठी आम्हाला वेळ दिलात, याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. तर ते माझं कर्तव्य आहे. आपण परत भेटू, बोलू नक्कीच. तर हे होते वीरेंद्र इचलकरंजीकर सर. या संपूर्ण घटनेच्या कायदेशीर चौकटींबद्दल, बाबींबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं. संविधान याच्यावरती नेमकं काय म्हणतं याच्यावरतीही सांगितलं आणि हिंदू तरुणांच्या संपूर्ण कार्याला किंवा त्यांना त्याच्या मागे ठामपणे उभं राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपली मतही, या घटनेवरची आपली मतही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.